काँग्रेस आघाडीच्या उमेदवारावर भाजपाचा निशाणा, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात. अंतरवाली सराटीत मराठ्यांचा जल्लोष, मनोज जरांगे पोहोचले अंतरवाली सराटीत. कोकणातल्या मराठ्यांना ओबीसीत आणणार, मनोज जरांगेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता. कुणबी प्रमाणपत्र 17 सप्टेंबर पासून द्या, मराठा आरक्षण आंदोलकांची मागणी. देशभरात होणार मतदार याद्यांची पडताळणी, निवडणूक आयोगाची 10 सप्टेंबरला महत्वाची बैठक. भरपूर भारतीय गुपचूप वापरतायत सेक्स टॉईज, वयानं 18 ते 45 दरम्यानच्या भारतीयांनी दिली कबुली. अमिताभ बच्चनला अचानक आठवले मराठीचे उपकार, फेसबुकवर पोस्ट करून व्यक्त केला मराठी शिकण्याचा मनोदय. मुंबई लोकलचा चेहरा बदलणार लवकरच, रुळांवर धावणार एसी वंदे मेट्रो. बीसीसीआय अध्यक्षपदी सचिन तेंडुलकर, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. भारतानं चौथ्यांदा हॉकी आशिया कप जिंकला, अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव. धनगरांना कुठे काय वापरायचं हे चांगलं कळतं, आमदार गोपीचंद पडळकर यांचा जरांगेंना इशारा. जरांगेंना मराठा समाजातून विरोध वाढला तर जरांगे मात्र स्वतःवरच खुश, आपला विजय अनेकांना बघवेना, जरांगे यांचे विरोधकांना उत्तर. ज्यांच्याकडे कुणबी नोंद असेल त्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाईल, आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. बाळासाहेब थोरात, अमीन पटेल ठाकरेंच्या भेटीला, दसरा मेळावा नियोजनाची मातोश्रीवर बैठक. काँग्रेसला दसरा मेळाव्यात संधी हवी आहे, सूत्रांची माहिती. एअर इंडियाच्या विमान सेवेत बदल, नागपूर दिल्ली नागपूर विमान आता सकाळी उड्डाण घेणार. शनी शिंगणापूर देवस्थानात आता पारदर्शकता, घोटाळा टाळण्यासाठी 100 रुपयांची पावती फाडूनच अभिषेक. एका दिवसात जाहिरातीवर 40 ते 50 कोटींचा खर्च, फडणवीसांच्या जाहिरातीवर शिवरायांचा राजकीय वापर, राऊतांचा आरोप. कोट्यवधींच्या जाहिराती बघून चीड आली, रोहित पवारांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरून विरोधकांना पोटशूळ का, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. मराठा आंदोलकांवरील 826 गुन्ह्यांपैकी फक्त 86 गुन्हे मागे, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संथ गतीनं कार्यवाही. लक्ष्मण हाकेंना जास्त महत्त्व देऊ नका, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची टीका. उत्तर भारतीयांच्या आपापसातील मारहाणीत वृद्ध ठार, मुंबईत यादव आणि चौहान टोळीत हाणामारी. हुती बंडखोरांनी केला इस्रायलच्या विमानतळावर ड्रोन हल्ला, इस्रायल आणि हुती बंडखोरांमध्ये टोकाचा संघर्ष. सोशल मीडियावर बंदी घातल्यानं नेपाळी तरुणाई आक्रमक, नेपाळी संसदेवर तरुणांचा मोर्चा. नेपाळमध्ये फेसबुक, एक्स, इंस्टाग्रामसह 26 ॲप्सवर बंदी. काठमांडूत जोरदार आंदोलनानंतर संचारबंदी लागू, आतापर्यंत 14 आंदोलकांचा मृत्यू. आणि रशियाचा युक्रेनच्या पंतप्रधानांच्या कार्यालयावर हल्ला, 805 ड्रोन आणि 17 क्षेपणास्त्र डागली, 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती.